नमस्ते, मी गणेश दिवेकर आणि आपण पाहत आहात सत्यवेद न्यूज। आज आपण वरवंड या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आलेली आहे। यांची पालखी सोहळा मुक्कामी आहे। या मुक्कामावरती या ठिकाणी आपल्याकडे मावळातून एक दिंडी आलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। मला सांगा, पहिलं तुमच्या दिंडीचं नाव सांगा। दत्त प्रसाद एक पायदिंडी सोहळा, हाजी टाकळी आणि तालुका शिरूर, जिल्हा अहिल्यानगर, पुणे। आणि याच्यामध्ये सर्व सांगायचं म्हणजे तुम्हाला आमचे सर्व जे वारकरी आहेत या ठिकाणी, आज आमचा 5वा दिवस आमचा या ठिकाणी। आणि आमचे हरिभक्त परायण मारुती महाराज पोटे, दिंडी क्रमांक 295। आणि बाबांचं कौतुक करण्यासारखं बाबा, आज हे आमचे तरुण मुलं ते आम्हाला आले आणि या दिंडीमध्ये सामील केलं की बा धार्मिक हे सर्व जगामध्ये पसरलं पाहिजेत आणि तरुण मुलं पण या दिंडीमध्ये आली पाहिजेत। कारण की समोरच्या ज्या गोष्टी आहेत त्या घडू नाहीत, म्हणून हे तरुण मुलांना त्यांना की आम्ही पण आलोय, त्यांनी पण या ठिकाणी यावं आणि दिंडीचा सोहळा पण त्यांना या ठिकाणी हे बरोबर आहे। तरुण मुलांना, तरुणांना जास्तीत जास्त दिंडी हे काय ते समजलं पाहिजे, त्याच्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतोय। आपल्याबरोबर महाराज पण आहेत, रामकृष्ण हरी महाराज। रामकृष्ण हरी महाराज, काय सांगाल या आपल्या दिंडीविषयी? कधीपासून दिंडी आपण चालू केली वगैरे? माझ्या आयुष्यामध्ये महाराज मी 5वी पासून दिंडी करतोय। मी या दिंडीच्या संदर्भात मध्ये माझ्या परिसरामध्ये जवळजवळ 10-15 दिंड्या काढून दिल्यात। प्रत्येक ठिकाणी माझा हाच उद्देश असतो की यांनी आपल्या पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवून आपल्या जीवनामध्ये काहीतरी सार्थक करावं, या पिढीसाठी नवीन आपली संस्कृती टिकली पाहिजे, हाच दिंडीचा उद्देश आहे। आपली ही दिंडी साधारणपणे किती दिवसापासून चालू आहे? किती वर्षापासून दिंडी चालू केली? ही खरी पाठीमागून मी चालू केली, या 14 वर्ष महाराज। 14 वर्ष झालं या दिंडीला पूर्ण। या दिंडीमध्ये आपल्या आता चालू स्थितीला किती वारकरी आहेत टोटल? या माझ्या दिंडीमध्ये आता 125 लोक आहेत आणि ते 125 लोक एका ठिकाणी नाही महाराज। तसं महाराजांनी सांगितलं की आम्ही 12 घरच्या 12 त्याप्रमाणे 12 घरच्या 12 लोक आहेत माझ्याकडे, एका गावचं एकही नाही। याच्यात सगळं समुदायगिरीतेने आम्ही सहपरिवार चालतो, सगळ्यांना घेऊन चालतो। आपल्या बरोबर या दिंडीमध्ये राजभाऊ खराडे, PMT इंटक अध्यक्ष, हे सुद्धा या दिंडीच्या बरोबर पायीवारी पंढरपूरला चाललेले आहेत। आपण त्यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न करूयात। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। राजभाऊ, तुम्ही आता पायीवारी करत पंढरपूरला चाललेला आहात। तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी कामगार इंटकची, PMTची आहे। काय सांगाल? दत्त सांप्रदायिक दिंडी हरिभक्त परायण पोटे महाराज यांनी त्यांच्या प्रेमळ वाणीतनं ज्या तरुणांना शिकवण दिली की तरुणांनी जास्तीत जास्त यावं, महिलांनी सुद्धा तरुणांनी यावं आणि त्यामध्ये पुढचा भारत देश कसा चांगला घडेल आणि पांडुरंगाची सेवा कशी चांगल्या प्रकारे करता येईल, या शुद्ध हेतूने त्यांनी केल्यामुळे त्यांचा आम्हाला विचार भावला, म्हणून आम्ही या दिंडीमध्ये आलो। परंतु या दिंडीमध्ये चांगल्या प्रकारची सेवा दिली जाते, रोज हरिपाठ घेतला जातोय, लोकांना चांगलं शिकवलं जाते, म्हणून या दिंडीची आम्ही निवड केली। दिंडीमध्ये पायीवारी करत चाललेला आहात, कामगार लोकांचं भवितव्य तुम्ही उज्ज्वल करण्यासाठी इथून पाठीमागं खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केलेले आहेत। आता या दिंडीच्या माध्यमातून पांडुरंगाला काय विनंती कराल तुम्ही? विनंती करायला असं आलो की इंडस्ट्रियल कोर्टामध्ये 10,000 कामगारांना न्याय मिळाला, तो पटला नाही प्रशासनाला, म्हणून हायकोर्टात प्रशासन गेलं। हायकोर्टामध्ये नुकताच निकाल लागला, तर रिटायर्ड झालेल्या 15,000 सेवक आहेत आणि विद्यमान 10,000 आहे, अशा 25,000 लोकांना खात्याची पेन्शन दिली पाहिजे। परंतु आता जे आव्हाड साहेब आलेत ते म्हणतात की झालेला निर्णय मला मान्य नाही। तर माझा शुद्ध हेतू एवढंच आहे की आमचं हायकोर्ट म्हणजे पांडुरंग आहे, तर आम्ही पांडुरंगाला सगळे कामगार आमच्या बरोबर आहे। आता जे आहेत, जगताप आहेत, या सर्वांना घेऊन आम्ही पंढरपूरमध्ये जाणार आणि पांडुरंगाला साकडं घालणार की या 10,000 कर्मचाऱ्यांना खात्याची पेन्शन चालू करण्यासाठी आव्हाड साहेबांना सुबुद्धी द्यावी पांडुरंगाने, आणि त्याचबरोबर 10,000 लोकांचं भलं व्हावं, ह्या शुद्ध हेतू डोक्यात ठेवून आम्ही या ठिकाणी पायवारी करतो। आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये जेजुरी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती एक दुर्घटना घडली। त्या घटनेचा कशा प्रकारे घटनेकडे पाहता तुम्ही? आजची घटना जी झाली तर ते संवेदना माणसाची हरपेल अशीच झालेली आहे
तर जी लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडली त्यांना आमच्या दिंडीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. परंतु राज्य सरकारला आम्ही आवाहन करू इच्छितो की पुढच्या वर्षी जेव्हा वारकरी पंढरपूरला जातील तर प्रत्येक वारकऱ्याचा शासनामार्फत निधी त्याचा विमा उतरवला गेला पाहिजे की जेणेकरून त्याचा हात गेला, डोळे गेले, पाय गेला किंवा मनुष्य गेला तर त्याच्या कुटुंबाची वाताहत होता कामा नये. तर राज्य सरकार यामध्ये नक्की विमा उतरेल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि परमेश्वर शासनाला चांगली बुद्धी देवो अशी प्रार्थनाही करतो. आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मृतांना 5 लाखाची मदत घोषित केलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? 5 लाख रुपये दिले म्हणजे त्याचा जर करता माणूस असेल तो गेला असेल तर त्या कुटुंबाची वाता ती 5 लाखात काय त्याचं कुटुंब सावरलं जाणार नाही. म्हणूनच आम्ही सांगतो की शासनाची ही नैतिक जबाबदारी आहे आणि शासनाने ही नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रत्येकाचा किमान एक 20 लाखापर्यंत तरी विमा उतरवला पाहिजे. आणि त्यामध्ये लयच अडचण आली शासनाला तर त्या वारकऱ्याकडनं थोडी मदत घ्या तुम्ही लागलं तर ते वारकरी देतील. वारकरी काय एवढे मोकळे आहेत असं काय आम्हाला म्हणायचं नाही, परंतु विमा ही काळाची गरज आहे आणि तो प्रत्येक वारकऱ्याला दिला पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये प्रशासनाने या वारकऱ्यांचा विमा उतरवावा अशा प्रकारची मागणी होताना आपल्याला या माध्यमातून दिसून येते. प्रथमतः तुमचं नाव सांगा. हरिभाऊ अंबादास यादव. किती वर्षापासून या दिंडीमध्ये तुम्ही ड्रायव्हिंग करताय किंवा काम करताय? 14 वर्षापासून. 14 वर्ष झालं तुम्हाला या दिंडीमध्ये कंपल्सरी तुम्ही ड्रायव्हिंग करताय. आता मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की झाला तर ते सांगा, म्हणजे गगनापेक्षा मोठं नाही, दुःख आहे. काळजी कशी घेतली पाहिजे ड्रायव्हर लोकांनी आणि वारकऱ्यांनी सुद्धा? कारण तुम्ही वारीमध्ये गाडी चालवत असता, गाडी चालवताना तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव, आता 14 वर्ष झालं तुम्ही गाडी चालवताय, त्या गोष्टीचा अनुभव चांगल्या प्रकारे असेल. वारकऱ्यांना आणि ड्रायव्हर लोकांनाही कशा प्रकारचं आव्हान तुम्ही कराल? जेवढंच आपले पोटे महाराज मारुतराव पोटे जेवढी जिम्मेदारी त्याची दिंडी चालवायची त्याचप्रमाणे अशी म्हणता येईल की ड्रायव्हरची पण तेवढी जिम्मेदारी आहे. सकाळी उठल्याच्या नंतर आपली गाडी सगळी व्यवस्थित चेक करणं, गाडीच्या खाली अगोदर कोणी झोपलेलं आहे का हे बघणं, निघायचं उद्याचं जे नियोजन काय जे असेल ते संध्याकाळी त्याला नियोजन व्यवस्थित सांगणं आणि त्याच पद्धतीनं चालणं. रस्त्याने जरी करता आपली गाडी चालली, कुठं ट्रॅफिकमध्ये जर थांबली गाडी तर त्याला सकाळी ज्यावेळेस आपण गाडीत बसतो ना, जे काही वारकरी गाडीमध्ये बसतात त्याला अगोदर सांगावं लागतं की बाबा तुम्हाला मेहरबानी करून ट्रॅफिकमध्ये जर गाडी जर कुठं थांबली तर तुम्ही पाठीमागं शिडी लावून उतरायचा प्रयत्न करू नका. जे करून तुम्हाला वाटायचं की आपली गाडी कुठेतरी थांबली, 10 मिनिट झालीत गाडी काही चालत नाही, मग कुठेतरी जाऊन आपण थोडं पाणी आणू, नाही तर काहीसाठी वारकरी उतरतात ना, पुढं चालकाला माहीत नसतं, तो पुढची ट्रॅफिक सरळ निघून गेली तो लगेच निघायचा प्रयत्न करतो आणि मग पाठीमागचं मग हे अशा बी काही दुर्घटना घडतात. बरोबर आहे. सत्यवेद न्यूज तर्फे जी काही घटना झाली, या घटनेतील जे मृत पावलेले आहेत त्या मृत वारकऱ्यांसाठी या सर्व वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी गणेश दिवेकर, सत्यवेद न्यूज, दौंड. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा सत्यवेद न्यूज, आवाज आपल्या हक्काचा, जो घेतो सत्याचा वेध. सत्यवेद न्यूजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.